रयत शिक्षण संस्था ही अ, मुळात जशी लोकशाहीची व्याख्या आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेली संस्था, म्हणून रयत शिक्षण संस्थेकडे पाहता येईल. कर्मवीर अण्णांनी जेव्हा सुरुवात केली, तेव्हा रचना कशी होती तर शिक्षक अ, अण्णा द्यायचे आणि ज्या गावामध्ये शाळा सुरू करायची आहे, त्या गावातल्या लोकांना अण्णा सांगायचे, की तुम्ही मंदिरामध्ये किंवा तुमच्या खाजगी घरामध्ये शाळा सुरू करायची, तेच त्यांना प्रेरित करायचे बरोबर, आणि त्यांना ते उद्युक्त करून गावामध्ये शाळा काढायला पर्यंत उद्युक्त करायचं आणि त्यांना सांगायचं, की हे सगळं तुम्हीच चालवायचं, मी शिक्षक देणार. बरोबर. आणि मग गावागावामध्ये अशा शाळा काढल्या आणि त्या गावातल्या लोकांनीच चालवल्या. प्रशासन गावाच्या पातळीवरचं प्रशासन गावातलंच लोकं चालवतात. आजही स्कूल कमिटी ज्या गावाच्या आहेत किंवा कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी आहे, तेच निर्णय स्थानिक पातळीवर घेत असतात.